पत्र दुसरे. प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. जीवनातला खरा आनंद कशाने प्राप्त होतो ह्याबद्दल वाद आहे. मला वाटतं जीवनातला खरा आनंद तत्त्वज्ञान अंगी बांधल्याने होतो. तुला तत्त्वज्ञानाची गोडी लागली व तत्त्वज्ञान अंगी बांधण्याची तू खटपट करते आहेस हे पाहून फार आनंद झाला. गीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग ह्यांचा समन्वय आहे व हा समन्वय करताना गीतेने भक्तियोगावर विशेष जोर दिला आहे. तू असे लक्षात घे की हृदयातल्या परमेश्वराची ओळख करून घेण्याकरता उत्कृष्ट साधन म्हणजे नाम. आपण प्रथम नाम जिभेने घेतो. पुढे आपल्याला अनुभव येतो की जिभेचा उपयोग न करता आपण अंतरंगात देवाचे नाव घेतो. ह्याला आपण अजिव्य नाम असे म्हणू. आपण त्याच्याही वरच्या पायरीवर गेलो म्हणजे आपणास असा अनुभव येतो की आपण नाम न घेता आतल्या आत देवाचे नाव सुरू आहे व ते नाम आपण ऐकत आहोत. ह्या नामाला आपण अजपाजप म्हणू. ह्या अजपाजपात खूप आनंद साठवलेला असतो. पुष्कळदा नाम हे फास्ट लोकलप्रमाणे असते. रंग, गंध, प्रकाश, अनाहत नाद असली स्टेशने सोडून ते एकदम पुढच्या स्टेशनावर थांबते. तू मनाशी पक्की खुणगाठ बांध की आनंद प्राप्त होण्याकरता नाम हे उत्कृष्ट साधन आहे. हे बघ, मना हा शब्द उलटा केला की नाम होते. नामात मन उलटे केले जाते. मन उलटे केले की साधनांची गाडी सुरू होते. ज्याप्रमाणे हवेशिवाय मनुष्य जगू शकत नाही त्याप्रमाणे अहंकार नाशाशिवाय मनुष्य परमार्थी होऊ शकत नाही. अहंकाराचा नाश करण्याकरता नाम हा रामबाण आहे. तू आपल्या डायरीत लिहून ठेव, भगवंताचे नाम करते परमार्थाचे काम. भगवंताचे स्मरण म्हणजे अहंकाराचे मरण. तू असे लक्षात घे की परमार्थात एकांताची अत्यंत आवश्यकता असते. एकांत म्हणजे एकाचा अंत. एक म्हणजे अहंकार. अहंकाराचा अंत म्हणजे एकांत. अहंकाराचा नाश झाल्याशिवाय एकांत साधणे म्हणजे चित्रातले अन्न खाऊन पोट भरण्यासारखे आहे. तू भगवंताचे प्रेमाबद्दल प्रश्न विचारला आहेस. हे बघ, नामात भगवंताचे प्रेम असते. ताकातले लोणी अगोदर दिसत नाही. ताक घुसळले की लोणी वर येते. नाम घुसळले म्हणजे भगवंताच्या प्रेमाचे लोणी वर येते. तुला एक गुप्त गोष्ट सांगतो. इतर साधने आपल्याला लठ्ठ करतात पण नाम आपल्याला घट्ट करते. लठ्ठ होण्यापेक्षा घट्ट होणे चांगले. तू आपल्या पत्रात लिहितेस, काही विद्वानांचा असा आक्षेप आहे की तुकाराम महाराज रडवे आहेत. यत्न तोची देव जाणावा असे म्हणणारे रामदास स्वामी प्रयत्नवादी होते, पण तुकाराम महाराज दैववादी असल्यामुळे त्यांचे वाङ्मय रडवे झाले आहे. ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे? आक्षेपांचे म्हणणे बरोबर दिसत नाही. रामदास स्वामी प्रयत्नवादी होते ह्यात वाद नाही, पण त्याचबरोबर तू लक्षात घे की तुकाराम महाराज देखील प्रयत्नवादी होते. संसारातले दुःख पाहून तुकाराम महाराजांनी वैराग्याची कास धरली व डोंगरावर जाऊन ते ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत वाचू लागले. पण त्यांना अनुभव आला की वाचन सुरू झाल्यावर झोप यायची. झोप नाहीशी करण्याकरता त्यांनी प्रयत्नांची कास धरली. त्यांनी आपल्या हातांनी आपल्या शेंडीला दोरी बांधली व ती झाडावर टांगली. वाचन सुरू झाल्यावर जर का झोप येऊ लागली तर त्यांच्या मानेला एकदम हिसका बसायचा व त्यांची झोप पळून जायची. या प्रयोगाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात, शेंडीस बांधोनिया दोरी आपुल्या हाती टांगीवरी, म्हणे मानेसे असडा बैसल्यावरी निद्रा दुरी पळेल. असाध्यसुद्धा प्रयत्नाने साध्य होते असा तुकाराम महाराजांचा दावा आहे. ते म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या आधारावरून तुझी खात्री होईल की रामदास स्वामींच्या प्रमाणे तुकाराम महाराज देखील प्रयत्नवादी होते. जळत्या कापुराच्या शुभ्र ज्वालेचे वस्त्र नेसून दुपार सजीवपणे साकार होऊन माझे पुढे उभी होती. प्रखर पुष्पांचा हार तिच्या गळ्यात उरळत होता आणि सूर्यकिरणांचा उज्ज्वल मुकुट तिच्या डोक्यावर झळकत होता. झाडाच्या सुंदर चवऱ्या घेऊन पृथ्वी दुपार देवीला वारा घालीत होती. अशा वेळी तुकाराम महाराजांबद्दल लोक जे आक्षेप घेतात ते मी वाचत होतो. काही विद्वान म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे.
असे म्हणणारे तुकाराम महाराज रडवे आहेत. ह्या लोकांचे असे म्हणणे आहे की तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुखी झाल्याबद्दल अथवा आनंदी झाल्याबद्दल 10 उतारे काढून दाखवता आले तर तुकाराम महाराज रडवे आहेत ह्या आक्षेपात तथ्य उरणार नाही. तू असे लक्षात घे की सुखापेक्षा दुःख जास्ती आहे असे वाटणे ही सर्वसाधारण अवस्था आहे. परमार्थात आपण वरच्या पायरीवर गेलो म्हणजे आपणास वाटू लागते की दुःखापेक्षा सुख जास्त आहे. त्याच्याही वरच्या पायरीवर आपण गेलो म्हणजे आपणास जिकडे तिकडे आनंद दिसू लागतो. सुखी झाल्याबद्दल व आनंदी झाल्याबद्दल तुकाराम महाराजांच्या अभंगातून 10 उतारे जरूर काढून दाखवता येतील. ते उतारे असे: सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. सुख सुखा भेटे मग तोडिल्या न तुटे, सुख सुखा विरजन झाले ते मथले नवनीत. सुखाची वसती झाली माझे जीवे, तुमच्या गोसावी कृपादाने. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. अवघेचे गोड झाले मागिलिये भारी आले, अमृत ते काय गोड आम्हा पुढे. विष ते बापुडे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. काही लोक म्हणतात की तुकाराम महाराजांच्या अभंगात कमालीची अर्थता आहे म्हणून रडवे आहेत. या लोकांना परमार्थाची खरी कल्पना नाही. हवेशिवाय मनुष्य जगू शकत नाही किंवा पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही हे जितके खरे तितकेच आर्तता असल्याशिवाय देवाची भेट होत नाही हे खरे आहे. तुकाराम महाराजांची आर्तता हा रडवेपणा नसून देवाच्या भेटीपूर्वीची ही साहजिक अवस्था आहे. ते म्हणतात, बारे पांडुरंगा केव्हा भेटदेसी, झालो मी परदेशी तुझ्या विना. समर्थ रामदास स्वामी रडवे नव्हते ते सर्वत्रांना मान्य आहे. पण ते देखील म्हणतात, धावरे रामराया किती अंत पाहाशी, प्राणांत मांडियेला न ये करुणा कैसी. तू असे लक्षात घे की आर्तता म्हणजे रडवेपणा नव्हे. अश्रूंमध्ये फरक असतो. काही अश्रू इतके पवित्र असतात की अन्नाच्या दृष्टीने पावसाचे जितके महत्त्व तितके कल्याणाच्या दृष्टीने अश्रूंचे महत्त्व आहे. दुबळेपणाने व पातिव्रत्याच्या खोट्या कल्पनेने दारुड्या नवऱ्याच्या लाथा खाणाऱ्या सिंधूचे अश्रू जगाला नको असतील, पण प्रेमाच्या पवित्र पुष्पांनी पतीची पूजा करणारी सीता राम वनवासाला निघाल्यावर त्याच्याबरोबर जाणार म्हणून हट्ट धरून बसली. त्यावेळी तिच्या डोळ्यात येणारे अश्रू जगाला हवेहवेसे वाटतात. आता जिंकायला जग नाही म्हणून सिकंदर रडला, त्या अश्रूमध्ये पावित्र्य नाही. पण देवाच्या भेटीसाठी जेव्हा भक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा त्यामध्ये कल्पनातीत पावित्र्य असते. तुला एक गुह्य गोष्ट सांगतो. प्रगती होत असताना ज्याप्रमाणे नाव प्रथम एका बाजूला व मग विरुद्ध बाजूला कलते आणि नंतर पुढे सरकते, त्याप्रमाणे परमार्थ मार्गात मन प्रथम आस्तिकवादाकडे जाते. खूप प्रयत्न करून देव भेटत नाही असे पाहून मन नास्तिकवादाकडे झुकते. निराशेचे टोक गाठले जाते. मग पुढची अवस्था सुरू होते. निराशेच्या काळ्या कुट्ट ढगाभोवती अंतरंगातील देवाचा प्रकाश दिसू लागतो. मग मन आनंदाने भरून जाते. अशा वेळी तेज, अनाहत नाद व आनंद ह्या त्रयीने माणसाचे जीवन सुखी होते. त्याला वाटू लागते की देव आपल्याच अंतःकरणात आहे. ह्या आनंदाच्या साम्राज्यात उन्मनी अवस्थेचा ध्वज फडकू लागतो. अनाहत ध्वनीचे गाणे सुरू होते व परोपकाराकडे प्रसाद वाटला जातो. काही लोक म्हणतात की पापपुण्याच्या जुनाट कल्पनांमुळे तुकाराम महाराज रडवे वाटतात. हल्लीच्या सुधारलेल्या काळी तज्ज्ञांना वाटते की दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य व दुसऱ्याला पीडा देणे म्हणजे पाप. तुला आश्चर्य वाटेल की तुकाराम महाराजांचे असेच म्हणणे आहे. ते म्हणतात की पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, अनिक नाही जोडा दुजा ह्यासी. काही लोक म्हणतात की मेल्यानंतर मिळणाऱ्या मोक्षाची तुकाराम महाराज विवंचना करत असल्यामुळे ते रडवे वाटतात. ह्या लोकांना तुकाराम महाराज समजले नाहीत. तू असे लक्षात घे की मोक्ष म्हणजे आत्यंतिक सुख. आत्यंतिक सुख मिळवण्याकरता तुकाराम महाराजांनी मनावर भर दिला. मेल्यानंतर मोक्ष मिळतो ही कल्पना तुकाराम महाराजांना मान्य नाही. त्यांना वाटते की मोक्षाचे गाठोडे देवाजवळ नसून आपण इंद्रियांवर जय मिळविला व मन निर्विषय केले म्हणजे ह्याची देही ह्याची डोळा मोक्ष मिळतो. ते म्हणतात,
नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, आणूनी निराळे द्यावे हाती. इंद्रियांचा जय साधुनी मन, निर्विषय कारण असे तेथे. हा अभंग फार महत्त्वाचा आहे. हा अभंग एका ताजव्यात व तुकाराम महाराजांचे बाकीचे अभंग दुसऱ्या ताजव्यात घातले तर ह्या अभंगाचा ताजवा खाली जाईल इतके अभंगाचे महत्त्व आहे. ह्या विवेचनावरून तुला समजून येईल की तुकाराम महाराज रडवे आहेत ह्या आक्षेपात काहीच तथ्य नाही. तुकाराम महाराज गीतेचे उपासक होते. गीतेचा उपासक कधी रडवा असत नाही. गीता ऐकण्याच्या आधी अर्जुन रडवा होता, मग त्याचे रडवे पण गेले. अगोदर तो विषण्ण होता, मग प्रसन्न झाला. तुकाराम महाराजांना रडवे म्हणणे म्हणजे 6.5 फूट उंचीच्या माणसाला ठेंगू म्हणण्याप्रमाणे आहे. तुकाराम महाराजांच्या मनाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवलेली प्रेमाची पाखरे त्यांच्या वाङ्मयात बंधमुक्त होतात व लोकांच्या अश्रूंना आपल्या पंखांचा स्पर्श करून त्यांना सुखी करतात. तुकाराम महाराज अजिबात रडवे नाहीत. कितीही अपयश आले तरी परमार्थ मार्गात ते सारखा प्रयत्न करत राहतात. तू एक गोष्ट करते आहेस पण यश येत नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही. जास्तीत जास्त प्रयत्न हाच मंत्र असू दे. तुला एक गोष्ट सांगतो. एक तरुण निवडणुकीस उभा राहिला पण सपशेल पडला. मग तो धंद्यात शिरला पण त्याला अपयश येऊन अवाढव्य कर्ज डोक्यावर बसले. नंतर एका सुंदर स्त्रीवर तो प्रेम करू लागला पण लग्न करण्याच्या आधी ती वारली. मग पुन्हा तो निवडणुकीस उभा राहिला पण त्याने आपटी खाल्ली. नंतर जमीन महसूल खात्यात त्याने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही. नंतर देशाच्या व्हाईस प्रेसिडेंटच्या जागेसाठी तो उभा राहिला पण पडला. त्याला खूपदा अपयश आले पण प्रयत्न 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 हेच त्याचे ध्येय वाक्य होते. शेवटी तो अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला. ह्या महान पुरुषाचे नाव अब्राहम लिंकन. काही लोक म्हणतात की तुकाराम महाराजांनी भक्ती मार्गावर जोर दिल्यामुळे ते रडवे वाटतात. ह्या म्हणण्यात फारसे तथ्य दिसत नाही. सगळ्याच संतांनी भक्ती मार्गावर जोर दिला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना वाटते की खूप ज्ञान आहे, खूप कर्म आहे, पण भक्ती नसेल तर प्रकार होईल तो असा. खूप पीक आले आहे, कणसे आले आहेत, पण कणसात दाणाच नाही. किंवा नगरी चांगली आहे, इमारती उत्तम आहेत, पण नगरीत माणसेच नाहीत. किंवा सुंदर स्त्री आहे पण तिच्यात प्राणच नाही. एकनाथ महाराजांना वाटते की भक्ती नसेल तर ज्ञान देखील नको. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. समर्थ रामदास स्वामी रडवे नाहीत हे सर्वत्रांना मान्य आहे. त्यांनी देखील भक्ती मार्गावर जोर दिला आहे. ते म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावे तो शोभावे. दासबोधात ते म्हणतात, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावते मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. श्री शंकराचार्यांनी मोक्ष कारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसे असे म्हणून भक्तीवर जास्तीत जास्त जोर दिला आहे. बादशहाने विचारले, 27तून 9 गेले, बाकी किती? सगळे लोक म्हणाले 18. बिरबल म्हणाला पूज्य. तो नंतर म्हणाला 27 नक्षत्रे आहेत, त्यातून पावसाची 9 नक्षत्रे वजा केली तर बाकी पूज्य राहते. भक्ती नवविधा आहे. भक्तीला 9 गुण दे, ज्ञानाला 9 गुण दे, कर्माला 9 गुण दे, बेरीज होते 27. ह्या 27तून भक्तीचे 9 गुण वजा केले तर बाकी पूज्य राहते. हे तत्त्व तू लक्षात घे. अशा परिस्थितीत तुकाराम महाराजांनी भक्तीवर जोर दिला आहे, तो योग्य आहे. एकदा मी ध्यान करत होतो. ध्यानात मग्न असताना अंतःकरणातून शब्द आले, पैसा गेला थोडे गेले, प्रतिष्ठा गेली पुष्कळ गेले, भक्ती गेली सर्वस्व गेले, म्हणे राम. गीतेमध्ये भगवान गोपालकृष्णाने देखील भक्तीवर विशेष जोर दिला आहे. 11व्या अध्यायात त्यांनी विश्वरूप दाखविले व अर्जुनास सांगितले की अनन्य भक्ती असेल तर असे रूप पाहणे शक्य आहे. गीतेचा समारोप करताना भगवंतांनी गुह्यातले गुह्य सांगितले व ते सांगताना भक्ती मार्गावर विशेष जोर दिला. हे आधार पाहून तुझी खात्री होईल की तुकाराम महाराजांनी भक्ती मार्गावर जोर दिला ते अगदी योग्य केले. भक्तिमार्गी रडवा असतो ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. तू असे लक्षात घे की इंद्रिय सुख हे पेरूप्रमाणे असते तर पारमार्थिक सुख नारळाप्रमाणे असते. पेरू एकदम खाता येतो
पण नारळावरील कवच फोडल्याशिवाय तो खाता येत नाही. पारमार्थिक सुखावर दुःखाचे कवच असते, हे कवच फोडल्याशिवाय पारमार्थिक सुख चाखता येत नाही. नारळ झाडावर उंच असतात, तेथपर्यंत माकडे जातात, पण त्यांना नारळाची किंमत कळत नाही. माणसाला नारळाची किंमत कळते. तो माकडांना धोंडे मारतो आणि माकडे रागावून खाली नारळ फेकतात. सर्वसाधारण माणसाला इंद्रिय सुखाची किंमत कळते, त्याला परमार्थ सुखाची किंमत कळत नाही. ज्याला परमार्थ सुखाची किंमत कळली तोच खरा माणूस. तुकाराम महाराज परमार्थ सुखाच्या मागे लागले. ह्या सुखाच्या वरचे दुःखाचे कवच फोडले व परमार्थ सुख चाखले. कवच फोडताना त्यांना त्रास झाला, पण म्हणून ते रडवे होते असे म्हणणे बरोबर नाही. आणि विद्वानांनी तुकाराम महाराजांना रडवे म्हटल्याबद्दल तुला चिडायला झाले. आपण कधी चिडू नये, विचारपूर्वक योग्य असे उत्तर द्यावे. परवा एक बाई चिडून तुला म्हणाली, तुम्ही मला समजलात तरी काय? तू लगेच चिडलीस. आपण चिडू नये. दुसरा मनुष्य चिडून बोलू लागला तर आपण न चिडता असे उत्तर द्यावे की लोकांनी म्हणावे, उत्तर असावे तर असे असावे. मोतीलाल नेहरू कोर्टात काम करत असताना एकदा एक न्यायाधीश चिडून त्यांना म्हणाले, तुम्ही मला समजतात तरी काय? मोतीलाल नेहरू म्हणाले, आजपर्यंत मी तुम्हाला सभ्य गृहस्थ समजत होतो. हे मत चूक असेल तर माझे मत मी बदलीन. असो, बाकीचा मजकूर पुढील पत्रे. कळावे, तुझा राम.